शिरपूर येथे दिनांक 6/3/2025 रोजी नरेंद्र सीताराम निकम वय 60 वर्ष राहणार कृष्णा विल्ला प्लॉट नंबर 17B मांडळ शिवार शिरपूर जिल्हा धुळे हे लग्न कार्यासाठी बाहेरगावी गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप कडी कोंड्यासह तोडून घरातील बेडरूममधील कपाटातून 79,673 रुपये किमतीचे सोने व चांदीचे दागिने चोरून नेल्याबाबत शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती। त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक हेमंत खैरनार हे शोध पथकाचे अंमलदारासह शिरपूर शहरात हनुमान जयंतीनिमित्त पेट्रोलिंग करीत असताना अरुणावती नदी शेजारील शनी मंदिर जवळ एक व्यक्ती अंधारात संशयितरित्या उभा असताना दिसला असता पोलीस गाडी त्याच्याकडे जात असताना त्याने पोलीस गाडी पाहून पळ काढल्याने पोलिसांना त्याचा संशय आल्याने पाठलाग करून त्यास पकडले असता त्याचे नाव गाव विचारल्याने त्याने त्याचे नाव मुकेश भुवनसिंग वास्कल्ले वय 22 राहणार वाक्या तालुका सेंधवा जिल्हा बडवानी मध्य प्रदेश राज्य असे सांगितले। पोलीस गाडी पाहून पळून का जात आहे असे विचारल्यावर त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिल्याचे पोलिसांना समजले असता त्यास ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले व त्यास विश्वासात घेऊन सखोल चौकशी करता त्याने सुमारे 1 महिन्यापूर्वी शिरपूर शहरातील एका बंद घरी घरफोडी केल्याची कबुली दिल्याने तो गुन्ह्यात निष्पन्न झाला असता चोरून नेलेले सोने चांदीची विचारपूस करता त्याने सदर सोने चांदी हे दैवत येथे लपवून ठेवल्याचे सांगितले असून सदर ठिकाणी पोलिसांनी आरोपीतास घेऊन गेले असता त्याने 36,000 रुपये किमतीचे मणी मंगळसूत्र व 14,400 रुपये किमतीचे कानातले झुमके 7,770 रुपये किमतीचे पेंडल व 2356 रुपये किमतीचे चांदीचे जोडवे असा एकूण 60,456 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यास शिरपूर शहर पोलिसांना यश मिळाले। सदर आरोपीकडून अजून काही घरफोडी उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही। पुढील तपास पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हेमंत खैरनार, DB पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र रोकडे, रवींद्र आखडमल, गोविंद कोळी, प्रशांत पवार, आरिफ तडवी, योगेश दाभाडे, विनोद आखडमल आदी करीत आहेत। शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे CR नंबर 120/2025 BNS 331-4 आणि 305 अन्वये दाखल होता। सदर गुन्ह्यामध्ये नरेंद्र सीताराम निकम यांचे राहते घरातील 79,673 रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार प्राप्त झाली होती। सदरबाबत माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे साहेब, SDPO श्री सुनील गोसावी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली तपास करून सदरबाबत DB पथकाचे गोविंद कोळी तसेच सोबतचे DB स्टाफ यांना गोपनीय माहिती मिळाली। सदर गोपनीय माहितीवर वर्कआउट करून एका आरोपीतास ताब्यात घेतलेला आहे व त्याच्याकडनं सुमारे 60,456 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आले आहे। त्याच्यामध्ये 36,000 रुपयाचे 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, त्याचप्रमाणे कान्यातील 2 ग्रॅम वजनाचे दागिने, 1 ग्रॅम वजनाचे पॅन्डल आणि 2.5 भार वजनाचे चांदीचे जोडवे असे जप्त करण्यात आलेले आहे।